ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपच्या वतीनं मनापासून स्वागत. अतिशय आगळ्या वेगळ्या आणि सगळ्यांना नक्की आवडेल अशा कार्यक्रमाची आखणी आज आम्ही इथं केलेली आहे. 24 कॅरेट. आणि आजकाल सगळ्याला एक दुसरी टॅगलाईन देण्याची पद्धत असते. तसं म्हटलं तर 24 कॅरेट एक 52 कशी कार्यक्रम असं म्हणायला हरकत नाही. नमस्कार. आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप हा खरं म्हणजे आत्ता मागे सगळे सर्वायवर बसलेत, त्यांच्याकडे बघितलं तुम्हाला लक्षात देखील येणार नाहीत की हे सर्वायवर आहेत. इतकं त्या अशा उत्फुल्ल आनंदी जीवन जगत असतात, पण ते जगत असतानाच आपल्याबरोबर समाजासाठी काहीतरी करण्यासाठी त्यांची धडपड चालू असते. त्याच्यामध्ये हा सपोर्ट ग्रुप सुरू करून सुमारे 25 वर्ष झाली. सुरुवातीला हा स्वतःसाठी म्हणजे पेशंटसाठी म्हणून तयार केलेला ग्रुप होता, पण हळूहळू तो समाजाभिमुख होत गेला आणि आता समाजासाठी अवेअरनेस म्हणा, पेशंटला मदत करणे म्हणा किंवा इतर काही वर्कशॉप घेणे, लेक्चर्स अरेंज करणे, अशा तऱ्हेची अनेक कामं ते करत असतात. उज्ज्वला, या परत मराठीत सांग तू काय होतीस? संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभाग प्रमुख. हे मी खूप वेळा प्रॅक्टिस केली, पण मग त्यापेक्षा मी म्हणलं आपण गाणंच म्हणू. अब नैन बसेंगे नैनन में, मैं क्या जानूं क्या जादू है, जादू है, जादू है इन दो मतवारे नैनों में, जादू है, जादू है, जादू है मैं क्या जानूं क्या जादू है. माणूस साधारण 22,000 दिवस जगतो. आपण सगळे ॲव्हरेज 22,000 दिवस जगतो. फार कमी आकडा वाटतो ना? जरा बरं जगलो तर 25,000 दिवस जगतो. आपली सगळ्यांची इच्छा असते आपण 36,500 दिवस जगावं. शतायुषी होण्याची आपली इच्छा असते. ते करण्यासाठी खूप काय काय करावं लागतं. त्यातला समजा बाकी काय नाही जमलं तर पहिला कानमंत्र एकच लक्षात ठेवा, रोज 10 मैल चालायचं. कांटे बिखरा के चलूं, पानी ढलका के चलूं, कांटे बिखरा के चलूं, पानी ढलका के चलूं, सुख के लिए सीख रखूं, सुख के लिए सीख रखूं, पहले दुख उठाना पिया मिलन को जाना, पिया मिलन को जाना, पिया मिलन को जाना, पिया मिलन को जाना. तुम्हाला कॅन्सर, डायबिटीस, हायपरटेन्शन, अस्थमा, डिमेन्शिया, अल्झायमर वगैरे अशा प्रकारचे कुठलेही रोग व्हायचे नसतील किंवा झाले तर फार उशिरा व्हावेत, यासाठी रोज एकच क्रिया आपण करायची. ती क्रिया जर आपण केली, अगदी सोपी क्रिया आहे, ती एक क्रिया आपण केली तर आपल्याला या सर्व रोगांपासून मुक्तता लाभेल. असा एक क्रांतिकारी शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे, तो म्हणजे रोज 7 ते 8 तास झोप. बीत गए दिन प्यार के पलछिन, सपना बनी वो रातें, भूल गए वो तू भी भुला दे, प्यार की वो मुलाकातें, प्यार की वो मुलाकातें, सब दूर अंधेरा, सब दूर अंधेरा, मुसाफिर जाएगा कहाँ, दम ले ले, दम ले ले, दम ले ले घड़ी भर, ये छैया पाएगा कहाँ, वहाँ कौन है तेरा.
शरीर, आपलं मशीन हे आपलं रिपेरी करत असतं. दिवसभर झालेल्या सगळ्या गोष्टी, मोडतोड काय जे असेल, कॅन्सर झाला असेल, ह्या सगळ्याची रिपेरी रात्री चालू असते. आणि रात्री आपले सगळी रिपेअर मेकॅनिझम्स ही सुरू असताना अचानक आपण पिझ्झा खाल्ला तर ती सगळी रिपेअर मेकॅनिझम कपाळाला हात लावते आणि ते पिझ्झा पचवायला जाते, कारण त्यांना आता भलतंच काम करावं लागतं. तर हे असं होऊ नये म्हणून रात्रीचं जेवण, रात्रीचा उपवास ही एक अत्यंत उत्कृष्ट अशी हेल्थ टीप आहे. जमलं तर सगळ्यांनी करावी. पण बंगालनी जे काय दिलेलं आहे सागर भला मोठा, त्यातला हे एक रत्न आहे. त्यांनी पहिलं गाणं, बंगाली गाणं S.D. बर्मन यांच्याकडे गायलं. त्यांचा स्वतःचा रवींद्र संगीताचा अभ्यास होता. नंतर ते स्वतः संगीत दिग्दर्शकही झाले. 1950 पासून नावारूपाला आले. हिंदीमध्ये देवानंद, विश्वजीत यांचे ते आवाज बनले. बंगालीमध्ये हेमंत कुमार आणि उत्तम कुमार यांची जोडी जमली. नाव कळलं, हेमंत कुमार. सलील चौधरी आणि लता मंगेशकर या दोघांच्याही मते हा दैवी आवाज होता. हसीनों ने बुलाया, गले से भी लगाया, बहुत समझाया, यही न समझा. हसीनों ने बुलाया, गले से भी लगाया, बहुत समझाया, यही न समझा. बहुत भोला है दीवाना, न जाने किस पे आएगा. है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा. माझ्या ओपीडीतला एकही दिवस असा जात नाही आणि एकही पेशंट असं विचारल्याशिवाय राहत नाही काय जेवू, खायचं काय आणि काय खायचं नाही. ह्याच्यावर तासनतास बोलता येईल. फक्त आपण एवढंच म्हणूया, एक कानामंत्र, आपल्या जेवणामध्ये ना सर्व रंग आणि सर्व चवी असल्या पाहिजेत. कभी यूं ही जब हुई बोझल सांसें भर आई, बैठे बैठे जब यूं ही आंखें. कभी यूं ही जब हुई बोझल सांसें भर आई, बैठे बैठे जब यूं ही आंखें. कभी मचल के प्यार से चल के छुए कोई मुझे पर नजर न आए, नजर न आए. कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए. मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए, दीप जलाए. कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए. दूध आणि दुधाचे पदार्थ बंद करा. कधी घोडा जाऊन हत्तीचं दूध पित नाही, हां, किंवा माकड जाऊन कुठल्या कोणाचं जिराफाचं दूध पित नाही. त्यामुळे माणसाने दुसऱ्या प्राण्याचं दूध पिणं हे योग्य नाही. त्याचे खूप प्रॉब्लेम आहेत. तलत मेहमूद यांचं दाग या चित्रपटातलं गीत शैलेंद्र यांनी लिहिलेलं, शंकर जयकिशन यांचं संगीत. तुमच्या लक्षात आलं असेल, गायक वेगळे आहेत आणि बहुतांश संगीतकारही वेगळे आहेत बरं का. म्हणजे पुन्हा पुन्हा तेच तेच संगीतकार आपल्याला ऐकायला नाही लागत आहेत. आणि ते वेगवेगळ्या प्रदेशातले आहेत. म्हणजे मी काल विचारत होतो की आपण भारतीय एकात्मतेचा कार्यक्रम सुद्धा करू शकतो. म्हणजे त्याला आपल्याला राजकीय आश्रय मिळेल आणि मोठ्या ऑडिटोरियममध्ये, प्रभू ज्ञान मंदिरमध्ये नाही करायला लागणार, बालगंधर्वमध्ये करता येईल. चल जहां गम के मारे न हो, झूठी आशा के तारे न हो. चल जहां गम के मारे न हो, झूठी आशा के तारे न हो, झूठी आशा के तारे न हो. इन बहारों से क्या फायदा जिसमें दिल की कली जल गई, जख्म फिर से हरा हो गया. है मेरे दिल कहीं और चल, गम की दुनिया से दिल भर गया.
ढूंढ ले अब कोई घर नया, है मेरे दिल कहीं और चल. रोज एक सत्यनारायणाची पूजा खाणे म्हणजे 5 फळं खाणे. रोज 5 फळं जर आपण खाल्ली तर अनेकसे रोग आपण टाळू शकू, किंवा होणार असेल तर ते फार उशिरा होतील, जास्ती तीव्रतेपेक्षा कमी तीव्रतेचे होतील. इनमें मेरे आने वाले जमाने की तस्वीर है, चाहत के काजल से लिखी हुई मेरी तकदीर है. ओ, इनमें मेरे आने वाले जमाने की तस्वीर है. ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. मोहम्मद रफीचं एक गाणं अर्धं गाणं म्हणणं हा अत्यंत नालायक नीचपणा आहे, मला माहिती आहे. पण आता 24 बसवायचं आणि वेळ नाही म्हणून हा प्रयत्न चाललाय. आणि नुसतंच रफी, नुसतंच किशोर अशा प्रकारचे कार्यक्रम होतच असतात. हा एक खूप वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम तुम्हाला ऐकायला मिळतोय, त्यामुळे तेवढी तुम्ही अर्थातच माफ कराल त्याला. मला नाही, त्यांनी निवडली आहेत गाणी. अरे बघा, मी अशा वेळेला निवेदिका म्हणते, हां मी तुमची परीक्षाच घेत होते, बघू किती लक्ष आहे. माझ्या लक्षात होतं पण तुमचं बघत होते. सांग कानमंत्र. नाही, आता हा कानमंत्र एकदम आपण येत्या सोमवारी किंवा 1 तारखेला जो करणार असतो तो नियमित व्यायाम. याविषयी काही बोलायची आवश्यकता नाही. नियमित व्यायाम शरीराचा आणि मनाचा. बंगालनी खूप दिलं, पंजाबनी आपल्याला खूप दिलं, उत्तर भारताने एकंदरच दिलं. पण आपल्या भारताचा एक विशिष्ट भाग जिथे खरं म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात कला, साहित्य, संस्कृती आहे, पण ती ज्याला आपण मुख्य प्रवाहात असं म्हणतो ते फारसं येत नाही. अशा ईशान्य भारतातून आलेलं एक नाव, असे एक गायक. ईशान्य भारताचं भूषण म्हणून त्यांचं नाव घेत जात असलं तरी ते भारतीय संगीत विश्वाचं भूषण आहेत. त्यामुळेच त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब मिळालेला आहे. आणि एक अतिशय वेगळं गाणं, आता वेगळा गीतकार समोर येतोय, त्याचा कालखंड सुरू झालेला आहे. गुलजार. संगीतकार भूपेन हजारिका स्वतः. चित्रपट रुदाली, दिल हुम हुम करे. तेरी झोरी दारू सब सूखे पात जो आए, तेरा छुआ लागे मेरी सूखी डार हरियाए, दिल हुम हुम करे घबराए. वन्स मोरची सोय नाही आहे. वन्स मोर प्रोग्राम नाही, आणि म्हणजे आस्थातर्फे करूच, पण तुमच्याही कुठे मित्रमंडळांमध्ये, कुठे इतर संस्थांमध्ये तुम्हाला असा कार्यक्रम आवडेल असं वाटत असेल लोकांना, तर जरूर बोलवा. आम्ही काही इतके पण फार बिझी नसतो की आम्ही घेऊ नाहीच नाही. हां, आम्ही काढू वेळ, आम्ही नक्की येऊ कार्यक्रम करायला. तर लक्षात ठेवा. पुढची टिप. मगाशी आपण मनाचा व्यायाम बघितला, शरीराचा व्यायाम आणि मनाचा व्यायाम. तसा मनाचं अन्न, मनाचा आहार हा एक फार महत्त्वाचा असतो. आपण वाचन करतो. ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे, आपलं शरीर वाचनासाठी तयारच झालेलं नाही. म्हणजे एखादी गोष्ट अशी इथे धरून तासनतास बघावं अशी आपल्या शरीराची रचनाच नाही, अशी कुठली प्रोसेसच नव्हती. कित्येक हजार लाखो वर्षापर्यंत आपलं बघणं काय होतं, जवळचं तर एखादं फळ छान आहे, लाल आहे, चांगलं स्वच्छ दिसतंय, खाऊया. किंवा लांब काहीतरी वाघ दिसतोय किंवा ससा दिसतोय, त्याच्या मागे जाऊया किंवा त्याच्यापासून पळूया. एवढंच होतं आपलं बघणं. म्हणजे आपलं बघणं हे निसर्गातलं जे काही बघणं असेल ते. आपण
वाचन सुरू केल्यापासून आपलं सांस्कृतिक इव्होल्युशन खूप प्रचंड झालं, हे मात्र खरं आहे. परंतु सतत वाचन केल्यामुळे आपल्याला हे असं होतं सगळं. हां, आणि हल्ली तर वाचन म्हणजे आपण फोनवर करतो. तुम्ही आत्ता, मी मध्यंतरी मेट्रोमधनं मी बऱ्याच वेळा जातो, एक जात सर्व, मला वाटतं ड्रायव्हर पण बहुतेक मोबाईलच बघत बसत असेल. हां, परवा माझ्या शेजारी एक माणूस येऊन बसला आणि पुस्तक वाचत होता. मला त्याला उठून मिठी मारावीशी वाटली. कल रहना रहे मौसम ये प्यार का, कल रुके ना रुके डोला बहार का, कल रहना रहे मौसम ये प्यार का, कल रुके ना रुके डोला बहार का, चार पल मिले जो आज प्यार में गुजार ले, खिलते हैं गुल यहाँ, खिल के बिखरने को खिलते हैं गुल यहाँ. हो हो हा 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 हा, झीलों के होठों पर मेघों का राज है, फूलों के सीने में ठंडी ठंडी आग है, झीलों के होठों पर मेघों का राग है, फूलों के सीने में ठंडी ठंडी आग है, दिल के आईने में तू ये समा उतार ले, खिलते हैं गुल यहाँ, खिल के बिखरने को मिलते हैं दिल यहाँ, मिल के बिछड़ने को खिलते हैं गुल यहाँ. ह्या गाण्यांमध्ये तुम्हाला वाटत असेल की आपण आवाज वेगळे काढतोय, एनर्जी वेगळी लावायला लागते. तुम्हाला लक्षात आलं असेल, प्रत्येक गायकाची ना लावण्याची एनर्जी वेगळी आहे. मग त्या एनर्जीप्रमाणे त्याचा आवाज मॉड्युलेट होतो. बरं, हे किशोर कुमार वगैरे म्हणजे मी खरं तर गातच नाही, इतके महान गायक, आपण त्याला हात लावायची आपली लायकी नाही. पण आत्ता केवळ आपण लोक करतात बाबा किशोर कुमारचे कार्यक्रम, मला आश्चर्य वाटतं कसं काय हिंमत होते माणसाची, की नाही, शक्य नाही असं, इतका सुरेल माणूस. आणि कमाल आहे म्हणजे हे सगळं. पण आता आपल्याला एक ट्रिब्यूट म्हणून आपण करतोय. तेव्हा आत्ता HPV नावाचं एक वॅक्सिन दिलं जातं, तुम्हाला माहिती आहे, ह्युमन पेपिलोमा व्हायरस. हे सर्वायकल कॅन्सर होऊ नये लहान मुलींना पुढे जाऊन म्हणून. तर एकेका लसीची किंमत 6,000 रुपये. भारताची लोकसंख्या 140 कोटी, त्यातल्या बायका 70 कोटी, त्यातल्या मुली अगदी 10, 15, 20 कोटी जरी म्हणल्या, आणि प्रत्येक गुणिले 6,000, हे भारताच्याला शक्य नाही. आपल्याला अजून हगवण, मलेरिया, कुपोषण जमत नाही मॅनेज करायला. आपण कॅन्सर बिन्सर मॅनेज करायचं सरकारी लेवलवर, हे काही शक्य नाही. तर ह्याच्यावर दुसरा चांगला उपाय म्हणजे या सगळ्या बायकांना रनिंग टॅप वॉटर आणि थोडी प्रायव्हसी देणे. आपल्या अंगाची स्वच्छता राखली तर सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण प्रचंड कमी होतं. नदिया का पानी दरिया से मिलके सागर की ओर चले, नीले गगन के तले धरती का प्यार पले, ऐसे ही जग में आती है सुबह, ऐसे ही शाम ढले. हे नीले गगन के तले धरती का प्यार पले.
वाळवंटात जा, बसायचा प्रयत्न करा, 2 मिनिटात कोर टेम्परेचर वाढतं. तसं बसणे ही क्रिया ही आपण खुर्चीचा शोध लावल्यानंतर सुरू झाली. बसणे इज कॉल्ड न्यू एज स्मोकिंग. दिन खाली खाली बर्तन है, दिन खाली खाली बर्तन है, और रात है जैसे अंधा कुआं. इन सूनी अंधेरी आँखों में आंसू की जगह मिलता है धुआं. जीने की वजह तो कोई नहीं, मरने का बहाना ढूंढता है, ढूंढता है, ढूंढता है. एक अकेला इस शहर में, रात में और दोपहर में, आवारा ढूंढता है, आशियाना ढूंढता है. मैं पलकन डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा. मैं पलकन डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा. मेरी प्रीत का काजल तुम अपने नैनों में मले आना. जब दीप जले आना, जब शाम ढले आना. संकेत मिलन का भूल न जाना, मेरा प्यार न बिसराना. जब दीप जले आना, जब शाम ढले आना. जब दीप जले आना, जब शाम ढले आना. छोटासा गाणं स्वतःवर प्रेम करा. हे सुद्धा भयंकर पोटंट वाक्य आहे आणि त्याचे किती अर्थ निघतात, कसे निघतात आणि त्याच्यातून काय सेल्फ रिअलायझेशन होतं याचा जरूर विचार करा. आम्ही हा अनेकदा आमच्या शिबिरांमध्ये अनुभव घेतलेला आहे. बोलो न क्यों ये चांद सितारे तकते हैं यूं मुखड़े को तुम्हारे. बोलो न क्यों ये चांद सितारे तकते हैं यूं मुखड़े को तुम्हारे. झुके बदन ये हवा यूं महकी, रात है कुछ बहकी बहकी. मेरे सवालों का जवाब दो, भोला भोला भोला. ही त्यांनी चपला जेवढ्या कमी वापरता येतील घरात तरी चपला कमी वापरत जा. मी चपला नाही घातल्या आणि 2 गाण्यांच्या मध्ये बसावं की नाही असाही मी आता विचार करते. म्हणजे 2 गोष्टी तरी जमतील. आता आपण स्वातंत्र्योत्तर 10 किलोमीटर चालू नको आता. नाही.
प्यार का नाम मैंने सुना था, मगर प्यार क्या है ये मुझको नहीं थी खबर। प्यार का नाम मैंने सुना था, मगर प्यार क्या है ये मुझको नहीं थी खबर। मैं तो उलझा रहा उलझनों की तरह, दोस्तों में रहा दुश्मनों की तरह। मैं दुश्मन तो नहीं, मैं दुश्मन तो नहीं, मगर ए हंसी जब से देखा मैंने तुझको, मुझको दोस्ती आ गई। मैं शायर तो नहीं। आपल्या शरीरामध्ये एक सिम्पथेटिक सिस्टीम असते, ती फाईट फ्लाईट असते, आणि दुसरी पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम असते, ती रेस्ट आणि डायजेस्ट याचं काम करते. ही पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम मोस्टली आपली एक वेगस नर्व नावाची असते, ती वेगस नर्वमधनं असते. त्यामुळे वेगल टोन वाढवला तर आपल्या खूपशा गोष्टी चांगल्या होतात. सिम्पॅथेटिक टोन कमी होतो, बॅलन्स चांगला होतो. तर वेगल टोन वाढवण्याच्या 2 युक्त्या, एक थंड पाण्याची आंघोळ आणि दुसरं दीर्घ श्वसन. टीप संपली. जुगनू का पटोढ़े आएगी रात भी, जुगनू का पटोढ़े आएगी रात भी। निशिगंधा के सुर में कह देगी बात सभी, निशिगंधा के सुर में कह देगी बात सभी। कपता है मन जैसे डाली अम्बुआ की, छोड़ चले नैनों को किरणों के पाकी। साँझ ढले गगन तले हम कितने एकाकी। साँझ ढले गगन तले हम कितने एकाकी। आपलं आरोग्य हे अत्यंत मोठ्या प्रमाणावर ह्या जंतूंवर अवलंबून आहे. हे चांगले जंतू आणि वाईट जंतू असे दोन्ही असतात. वाईट जंतूंचा प्रभाव वाढला की आजार होतात, पण चांगल्या जंतूंचा जर प्रभाव वाढला तर त्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं. त्यासाठी हल्ली आपण प्रोबायोटिक, प्रीबायोटिक वगैरे असे शब्द वापरतो. हे जंतू आपल्या पोटातले चांगले राहावेत. तुम्हाला माहिती आहे, जसं किडनी ट्रान्सप्लांट असतं, हार्ट ट्रान्सप्लांट, तसं सध्या सगळ्यात महत्त्वाचं ट्रान्सप्लांट म्हणजे फिकल ट्रान्सप्लांट. अत्यंत निरोगी व्यक्तीच्या फिसेसमधल्या बॅक्टेरियांचं दुसऱ्या आतड्यामध्ये प्रत्यारोपण करणे ही एक फार महत्त्वाची घटना आहे. त्याच्यामुळे खूपसे आजार आपल्याला टाळता येतात. तेव्हा आपण जशी आपल्या शरीराची काळजी घेतो तशी आपल्या शरीरातल्या जंतूंची देखील काळजी घ्यायची. ती कशी ते पुढचा कार्यक्रम. म्हणजे ना, आता अशा टप्प्यावर आलेलो आहोत की पुढचा गायक कोण आहे याची जेवढी उत्सुकता आहे तेवढीच पुढची टिप काय असणार आहे याचीही उत्सुकता आहे. कारण गायक किमान माहिती तरी आहेत, पण या वैद्यकीय क्षेत्रात इतके नवनवीन शोध लागत असतात की कदाचित आम्हाला काही माहिती नसलेलं सुद्धा ऐकायला मिळेल. सो छान वाटतंय. पाखी 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 तू तो नहीं है लेकिन तेरी मुस्कुराहट है, चेहरा कहीं नहीं है पर तेरी आहटे है। तू है कहाँ कहाँ
दे कहीं से, है अजनबी तू भी कभी आवाज दे कहीं से. अलीकडेच कीर्तन करण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन तो कीर्तन करायला लागलाय. आरोग्य कीर्तन करतो. यूट्यूब चॅनलवरून वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानं भाषणं त्याच्या आहेत. संस्कृत शिकायची आवड म्हणून मध्येच संस्कृत शिकला आणि गेली 3 वर्ष सतत म्हणजे आपल्या काय म्हणायचं राष्ट्रीय पातळीवरच्या संस्कृत लघु चित्रपट स्पर्धेमध्ये चित्रपट बनवून पाठवून बक्षीस वगैरे मिळवून झालेलं आहे. श्वास मिळाला परत. आता कानमंत्र. आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट वगैरे आपण नेहमी बोलतो. मग मायक्रोन्यूट्रियंट्स बोलतो, मिनरल्स बोलतो, व्हायटॅमिन्स बोलतो. या सगळ्यापेक्षा एक खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या आहारामध्ये लागते, ती म्हणजे फायबर्स, तंतू. हे तंतू आपल्या सॅलड्समधनं येत असतात, भाज्या फळांमधनं येत असतात आणि जी भरड धान्य असतात त्या भरड धान्यांमधनं ती भरपूर प्रमाणात येत असतात. कोयलिया तू कह दे तो तुझे गीत सुनाऊं मैं, नागमणि तेरी नागन सी जुल्फों को सवारूं मैं, चंद्रमुखी तुझे नींद नहीं तो लोरी सुनाऊं मैं, ठंडी हवा नहीं लग जाए तुझे चुनरी उड़ाऊं मैं, मेरे प्यार की जो बात है कानों में बसाऊं मैं, तेरे कदमों के जो निशान है यादों में बसाऊं मैं, सुनरी सखी मेरी प्यारी सखी दिल कहीं खोया है मेरा, जाने कहाँ इसे भूल गया नहीं कुछ भी है मुझको पता, तेरी पायल में मैंने ढूंढ लिया तेरे कदमों तले सजनी, प्यार किया तो जान गया ये मुश्किल है कितनी, मेरी सांसों में तेरा प्यार बसा आंखों में तुम्हें सजनी, सुनरी सखी मेरी प्यारी सखी दिल कहीं खोया है मेरा. पण आपण शरीराची भाषा ऐकत नाही. आपलं शरीर आपल्याला खूप काही सांगू पाहत असतं आणि ते आपण ऐकत नाही. इतक्या अशा अदृश्य डीजेच्या भिंती आपण आपल्यासमोर उभ्या केल्यात ना की त्या आवाजामध्ये आपल्या शरीराचा आवाज फार दबून गेला आहे. तेव्हा पुढची टीप अशी, शरीराची भाषा ऐका. वक्त के हाथों में सबकी तकदीरें हैं, वक्त के हाथों में सबकी तकदीरें हैं, आईना झूठा है सच्ची तस्वीरें हैं, जहाँ दर्द है वही गीत है, जहाँ प्यास है वही मीत है, कोई ना जाने मगर जीने की यही रीत है, साज की जरूरत हो जैसे, साज की जरूरत हो जैसे, मौसीकी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए, हाँ एक सनम चाहिए आशिकी के लिए. पुढची टीप आहे व्यवस्थित पाणी पिणे. तुम्ही नुसते बसलात दिवसभर काहीही न करता नुसते बसलात तरी तुमच्या शरीरातलं 1.5 लिटर पाणी संपतं. जो भी चाहूं वो मैं पाऊं, जिंदगी में
जीत जाऊं, चांद तारे तोड़ लाऊं, सारी दुनिया पर मैं छाऊं, बस इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है। चांद तारे तोड़ लाऊं, सारी दुनिया पर मैं छाऊं, बस इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है। जानिए मेरे मन ये बता दे तू किस ओर चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू, जो है अनकही जो है अनसुनी वो बात क्या है बता। मितवा कहे धड़कने तुझसे क्या, मितवा ये खुद से तो ना तू छुपा। बता दे तू किस ओर चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू, जो है अनकही जो है अनसुनी वो बात क्या है बता। मितवा कहे धड़कने तुझसे क्या, मितवा ये खुद से तो ना तू छुपा। पुढचा कानमंत्र ना हा म्हणजे ऑब्व्हियस आहे. आमचा कॅन्सरचा ग्रुप आहे म्हणून आम्ही कॅन्सरच्या संदर्भात बोलतोय, कुठल्याही रोगाच्या संदर्भात खरं आहे. लवकर निदान हे जर झालं तर तुम्ही जिंकलात. तू ही मेरी शब है सुबह है, तू ही दिन है मेरा, तू ही मेरा रब है जहाँ है, तू ही मेरी दुनिया, तू वक्त मेरे लिए मैं हूँ तेरा लम्हा, कैसे रहेगा भला होके तू मुझसे जुदा। जसं आपलं घड्याळ असतं ज्याच्याकडे आत्ता माझं लक्ष आहे, तसं आपल्या आतमध्ये एक घड्याळ असतं. ह्या घड्याळाच्या क्रिया अत्यंत नियमित चालू असतात आणि त्या घड्याळाचा स्टिम्युलस हा बहुतेक वेळा सूर्यप्रकाश असतो. जब से मिला है तेरा इशारा, तब से जगी है बेचैनियाँ हो, जब से मिला है तेरा इशारा, तब से जगी है बेचैनियाँ, जब से हुई सरगोशियाँ तब से बढ़ी है मदहोशियाँ, जब से जुड़े यारा तेरे मेरे मन के धागे हैं।
तब से दीवाना हुआ, सबसे बेगाना हुआ, रब भी दीवाना लागे रे, रब भी दीवाना लागे रे ओ. त्यातला एक खूप महत्त्वाचा कानमंत्र आहे. म्हणजे असं पहिल्यापासून शेवटपर्यंत महत्त्वाच्या ह्यानी वाढत चाललेलं आपल्या नाही आहे. गायकांसारखं पण नाही, नाही नाही, कसाही क्रमाने येत आहे. पण खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे विनोद बुद्धी जागृत असावी आपली सगळ्यांची. आपण ते लेक्चर केलेलं. डेमॉन्स्ट्रेशन करतोच आहोत. ह्या हसतायतच खूप वेळ, आणि असा हसरा चेहरा असला की बरं असतं. नाही तर काय, इथं मी गातोय आणि निवेदिका जर जांभई देत बसली तर कसं होईल. पण तू हे छान केलंस. तर विनोद बुद्धी असावी. विनोद बुद्धी असली ना की एकतर रोग होत नाहीत, आणि झाले तर त्याच्यावर मात करता येते. ख्वाब देखा था एक आंचल मैंने अपने हाथों में, अब टूटे सपनों के शीशे चुभते इन आँखों में. ख्वाब में देखा था एक आंचल मैंने अपने हाथों में, अब टूटे सपनों के शीशे चुभते इन आँखों में. कल कोई था नहीं, अब कोई भी नहीं, बनके नागिन जैसे सांसों में लहराई तन्हाई, तन्हाई, दिल के अंधेरों की है गहराई, तन्हाई, तन्हाई, दिल के अंधेरों की है गहराई, तन्हाई, तन्हाई. 24 कानमंत्रांमध्ये हा एक कानमंत्र आहे की नाही मला माहिती नाही, पण एकटेपणा हा सुद्धा आजाराचं एक कारण असू शकतं. जे तन्हाई की नाही आहे कोणी माझ्याबरोबर, अशी वेळ आपल्यावर येऊ नये. आपण सगळे एकत्र जमलोत, अशा आव्हानांना प्रतिसाद देऊन एकत्र येतोय, मजा करतोय, त्यामुळे एकटेपणा नक्की दूर होतो. पण आताचा कानमंत्र मला माहिती नाही. नाही, हा फार महत्त्वाचा आहे. तू बरं झाला हा विषय काढलास. असं लक्षात आलं आहे की ज्यांना जेवढे जास्ती मित्र तेवढं कॅन्सर होण्याची शक्यता कमी. तेव्हा तू बरोबर सांगितलीस. पण तो मंत्र असा आहे, कशावर तरी श्रद्धा असावी. श्रद्धा जर असेल ना, फेथ, तर खूपशा गोष्टी आपण प्रार्थनेची ताकद बघितलेली आहे कित्येक वेळा. तर श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नको. लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लागा चुनरी में दाग, चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लागा चुनरी में दाग. तारे
कोणाचा विश्वास बसेल तर मी शास्त्रीय संगीत शिकलेले नाहीये. मी उज्ज्वला बर्वे आणि डॉक्टर शेखर कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला आलात, इतक्या खुल्या मनाने दाद दिली. असंच प्रेम राहू दे.